नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत चुलीवर बनवलेली खाऱ्या बांगड्याची चटणी। खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही चटणी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आम्ही इथे 2 सुके खारे बांगडे घेतले। हे बांगडे आपण आता चुलीमध्ये भाजून घेऊया। चुलीमध्ये भाजल्यामुळे याच्यावरची साल असते ती आपल्याला काढता येईल आणि याच्यातलं मांस आहे ते पण आपल्याला व्यवस्थित काढता येईल। याच्यासाठी आपल्याला बांगडा भाजून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने दोन्ही बांगडे आम्ही भाजून घेतले। आता हे बाहेर काढून घेऊया आणि आता याच्यावरचं गरम असतानाच आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। वरची साल असते ती। तर आता इथे साल काढून घेतली बघा। या पद्धतीने दोन्ही बांगड्यांची साल काढून घेतली आणि त्यांची डोकी पण काढून घेतली। तुम्हाला डोक्याचा भाग पाहिजे असेल तर तुम्ही साफ करून घेतला तरी चालेल। आता याचा साइडचा भाग असतो त्याच्यामध्ये बारीक काटे असतात ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे दोन्ही साइडनं। आणि नंतर त्याचा मांसाचा भाग असतो तो आपल्याला व्यवस्थित काढता येईल। तर या पद्धतीने आपण हा मांसाचा भाग व्यवस्थित काढून घेऊया। याच्यामध्ये बारीक काटे असतात ते आपल्याला अगोदरच काढून घ्यायचे आहेत। इथे आता चुलीवर आम्ही कढई ठेवली, त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घातलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कांदा बारीक चिरून घेतलेला। तर 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतले होते मीडियम साइजचे। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कच्ची कैरी घातली। त्याच्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या घातल्या ठेचून। आता आपण हे थोडंसं परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया टोमॅटो। तर 1 मोठा साइजचा टोमॅटो बारीक चिरून घातला याच्यामध्ये। आता चांगलं तेलामध्ये हे परतून घेतलं। आता आपण याच्यामध्ये बांगड्याचं मांस काढून घेतलं होतं ते घालूया। थोडंसं परतून घेऊया आणि याच्यात घालूया मसाले। तर 1.5 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ। तर मीठ इथे जास्त घालायचं नाही, खाऱ्या बांगड्याला मीठ असतं। आता याच्यात घालायचं पाणी। तर पाणी इथे अंदाजाने घातलं, जवळजवळ अर्धी वाटी पाणी घातलं याच्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं कमी जाळ लावून हे शिजवून घेऊया। तर 5 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलं, मस्त अशी इथे आपली खाऱ्या बांगड्याची चटणी तयार झाली। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करून घेऊया। चुलीवरून खाली घेऊया, एका डिश मध्ये काढून घेतली। वरून थोडी कोथिंबीर घालूया। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।